लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये भाजपची एक महत्त्वाची बैठक। चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांची ही बैठक अमरावती लोकसभेत भाजप उमेदवार देण्यासाठी ठाम आहे। दरम्यान बैठकीआधी आमदार रवी राणा यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतलेली आहे आणि याविषयी अधिक माहिती देतात माझे सहकारी स्वप्नील उमप आपल्याला। स्वप्नील, नक्कीच अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने जी आहे ती भाजपची संयोजक कमिटीची जी बैठक आहे ती अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहात पार पडते आणि बैठकीपूर्वी जे आहे ते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आमदार रवी राणा पोहोचले होते। त्यामुळे रवी राणा आणि चंद्रकांत पाटलांच्या भेटीमुळे जे आहे ते राजकीय वर्तुळात जी आहे ती चर्चा सुरू झाली होती। दरम्यान विकास कामांच्या मुद्द्यावर जे आहे ती चंद्रकांत पाटलांची भेट घेतल्याची जी आहे ती माहिती आमदार रवी राणांनी दिली। गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा आहे की खासदार नवनीत राणा या ज्या त्या कमळावरनं या ठिकाणी अमरावती लोकसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढवणार आहे। तर आमदार रवी राणांनी आज पुन्हा एकदा सांगितलं की खासदार नवनीत राणांच्या उमेदवारीचा जो निर्णय आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील। त्यांचा जो निर्णय राहील तो निर्णय आम्हाला मान्य असेल अशी देखील प्रतिक्रिया या ठिकाणी आमदार रवी राणांनी दिलेली आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने जे काही कमिट्या भाजपच्या वतीनं नेमल्या होत्या त्याचा अहवाल जो आहे तो या ठिकाणी संपूर्ण अहवाल घेऊन पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जी आहे ती बैठक सुरू आहे। या बैठकीच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांचा काय सूर आहे, ग्राउंड लेवलची वर काय परिस्थिती आहे, भाजप पक्षाची संपूर्ण माहिती जी आहे ती पदाधिकाऱ्यांच्या वतीनं जी आहे ती चंद्रकांत पाटील यांना दिली जाणार आहे आणि चंद्रकांत पाटील यांनी देखील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसं मतदारसंघामध्ये काम केलं पाहिजे, विकास कामं कशी लोकांपर्यंत देखील चर्चा होणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।